हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. आज दहीवडे करण्यासाठी मी येथे उडदाची डाळ भिजत घातलेली आहे. अर्धा किलो उडदाची डाळ आहे ही आणि साधारण 5 तासामध्ये उडदाची डाळ व्यवस्थित भिजत असते. परंतु इथं आता 6-7 तास होऊन गेलेले आहेत मी भिजवलेली आहे. आता हिला व्यवस्थित चाळणीवर काढते आहे आणि यातलं सगळं पाणी निथळून घेते आहे. पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ही मिक्सरमधून वाटायची आहे. आता वाटताना आपल्याला हेच पाणी नाही वापरायचे, दुसरं पाणी घेऊन वाटायची डाळ आणि अगदी 2-3 चमचेच पाणी आपण टाकायचं आहे वाटताना. आता ही अर्धा किलो डाळ आहे ती मी 2 बॅचेसमध्ये वाटणार आहे. एकाच वेळेला ही व्यवस्थित वाटली जाणार नाही कारण उडदाची डाळ खूप चिकट असते. तर अर्ध-अर्ध करून मी हे त्याला बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे. पूर्ण बारीक पण आपण करू शकतो, पण मी इथं अगदी बारीक पेस्ट नाही केली. अगदी थोडंसं जाडसर मी इथे ठेवलेलं आहे. पाण्याचा वापर खूप कमी केलेला आहे. शक्य तितकं कमी पाणी वापरायचं जेणेकरून बॅटर आपलं घट्ट राहील. आता हे बॅटर जे आहे ते एका कटोऱ्यामध्ये काढून व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. साधारण 5 ते 7 मिनिट याला फेटायचं. फेटल्याने हे हलकं होतं. आपल्याला फेटत असतानाच लक्षात येतं की अगोदर हे जरा जड वाटत होतं आणि फेटल्यानंतर हलकं होतं. फेटण्यापूर्वी हे पाण्याच्या खाली जातं, परंतु फेटलं की असं पाण्यावरती तरंगतं. याचाच अर्थ आता आपलं हे पीठ व्यवस्थित फेटून झालेलं आहे. आता यामध्ये मी चवीसाठी मीठ आणि जिऱ्याची पावडर टाकते. तुम्ही अख्खे जिरे पण टाकू शकता, परंतु ते दाताखाली मध्ये-मध्ये येऊ नये म्हणून मी हे पावडर फॉर्ममध्येच टाकते. याच्याने पण चव छान येते. आता मीठ आणि जिऱ्याची जी पावडर असते ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मिक्स करताना हे चिकट असल्यामुळे थोडंसं तुम्हाला जास्त परत एकसारखं करून घ्यावं लागेल आणि मिक्स करून घ्यावं लागेल. व्यवस्थित एकत्र करून झाल्याच्या नंतर आता कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे. तेल जास्त कडक गरम नाही करायचं आणि अगदीच कमी टेम्परेचरचं पण नसायला पाहिजे. तर मीडियम आपलं तेल गरम झालं की आपण वडे सोडू शकतो. तर अगदीच तेलाचा अंदाजा घ्यायचा असेल तर मी शक्यतो काय करते की पहिली जी बॅच असते ती छोट्या-छोट्या वड्यांची काढते. याच्याने काय होतं की आपल्याला एकतर तेलाचं टेम्परेचर पण समजतं आणि पहिल्या बॅचचा एखादा वडा आपण टेस्ट करून पाहायचा म्हणजे आपल्याला मीठ वगैरे कमी जास्त करायचं असेल तर ते पण लक्षात येतं. तर अशा गोल्डन कलरवरती हे तळायचे. अशाच पद्धतीने आता मोठे वडे पण तळायचे. आता तेलाचं टेम्परेचर योग्य वाटते मला. वडे तेलात टाकल्याच्या नंतर लगेचच पलटायचे ते. थोडेसे सेट होऊ द्यायचे ते तेलामध्ये आणि मग सावकाश पद्धतीने त्याला उलटवायचं. तर साधारण अशी साईज आणि असा कलर मी तळलेला आहे. आतपर्यंत व्यवस्थित मीडियम फ्लेमवर जर आपण तळलं तर ते तळले जातात. थोडीशी जरी हाय फ्लेम केली तर ते वरून लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात आणि खूप बारीक गॅसवर जर तुम्ही तळलं तर ते वडे खूप तेल पितात. आता हे मीडियम गॅसवरती तळल्यामुळं परफेक्ट असे हे गोल्डन झालेले आहेत आणि व्यवस्थित आतपर्यंत पण ते कुक झालेले आहेत. आता एक पाण्याचा बाउल घेतलाय. ते पाणी कोमट आहे. अगदी कोमट पाणी ठेवायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हिंग टाकून चमच्याच्या मदतीने असं ढवळून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपले तळलेले वडे टाकायचे आहेत. आता पाणी पण कोमट आहे आणि वडे पण कोमटच आहेत. खूप गरम पाणी पण नकोय आणि खूप गरम वडे पण नकोयत. अशा वेळेला हे पाण्यामध्ये सोडायचे आहेत. आता हे हलके असल्यामुळे पाण्यावरती अशा प्रकारे तरंगतात. तर याला असं एखाद्या लीडनी किंवा प्लेटनी त्याला थोडंसं वरती वजन द्यायचं आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायचं. आता इथे भरपूर सारी मलई आहे माझ्याकडे. त्यातली मी थोडीशी मलई घेतेय कारण की दही आंबट आहे. तुमचं दही जर आंबट नसेल तर मलई मिक्स नाही केली तरी चालेल. आता ह्या आंबट दह्यामध्ये थोडीशी मलई मिक्स करते. त्यामध्येच मी पिठी साखर टाकतेय आणि हे सगळं व्यवस्थित मिक्सरमधनं एकजीव करून घेते आहे. तुम्ही जर मलईचं नॉर्मल असं जास्त आंबट नसलेलं दही असेल तर हातानेच फेटून त्यामध्ये साखर ॲड करायची. आता साधारण एक अर्धा तास वगैरे मी हे वडे ठेवलेले आहेत आणि ते व्यवस्थित भिजलेत असे. अर्धा तास पण नसेल झालं खरं तर याला त्यामुळे हे अजूनही थोडेसे भिजण्याची याला आवश्यकता होती. पण आता हे वेळ नसल्यामुळे मी लगेच काढतीये आणि हाताने असं थोडंसं त्याला असं दाबून सावकाश दाबायचं नाहीतर ते ब्रेक होतात आणि त्यातलं थोडंसं एक्स्ट्राचं पाणी आपण काढून घ्यायचं आणि या भिजलेल्या वड्यांवरती आता आपल्याला आपलं मलईचं दही टाकायचं आहे. वडे भिजवले की दही त्याच्यामध्ये पटकन असं आतपर्यंत जातं. याच्यावरती ग्रीन चटणी टाकायची आहे. आता वडे भिजवून न खाता डायरेक्ट जरी आपण दह्यामध्ये खाल्ले तरी पण ते इतके छान क्रिस्पी लागतात.
परंतु ही खरी पद्धत आहे की आपण पाण्यामध्ये याला भिजवून मग दह्यामध्ये सोडत असतो. वरतून मी चाट मसाला टाकलेला आहे, लाल तिखट टाकलेला आहे आणि शेव होती बारीक माझ्याकडे म्हणून मी ती टाकलेली आहे. तुम्ही याच्यावरती चिंचेची चटणी आणि डाळिंबाचे दाणे पण टाकू शकतो, जसं आपण पाहतो की बाहेर मिळतं आपल्याला. परंतु इथे शेव आणि चाट मसाला मी टाकलेला आहे. तरी पण हे अगदी छान लागतं आणि सोप्या पद्धतीने आपण दहीवडे केलेले आहेत घरगुती. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.